प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल डी किचन मध्ये। आज आपल्या चॅनलवर आम्ही एक खास महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी घेऊन आलो आहोत, मटण ठेचा। ठेचा हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीतील एक झणझणीत चटपटीत पदार्थ आहे, जो हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यात मटण मिसळून तयार केला जातो। ही रेसिपी आपल्या जेवणात एक नवीन चव आणेल आणि मटण प्रेमींसाठी नक्कीच आनंददायी ठरेल। चला तर मग पाहूया कसे बनवायचे हे स्वादिष्ट मटण ठेचा। तर इकडे मी घेतला आहे एक कांदा आणि कांदा बारीक चिरून घेत आहे। तर आता कांदा चिरून झाला आहे, मी याला प्लेट मध्ये काढून घेते। मग आम्ही घेणार आहे आता 3 टोमॅटो। 3 टोमॅटो मी बारीक चिरून घेते। तर टोमॅटो माझे चिरून झाले आहे। आता इथे मी घेतले आहे अर्धा किलो मटण, स्वच्छ पाण्याने धुवून मी ह्याला कुकर मध्ये टाकून कांदा आणि टोमॅटो ऍड केला आहे। तर इकडे मी घेतलं आहे 1 चम्मच आले लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हळद टाकायची आहे अर्धा चम्मच। इथे गॅस चालू करून मी कुकर ठेवला आहे। तर आपण आता ह्याची एक उकळ काढून घेऊया, मटणाचे पाणी सुटेपर्यंत। आता 5 मिनिट झाले आहे, मटणाने पाणी सोडलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यात गरम पाणी ऍड करणार आहे। तर अर्धा ग्लास पाणी टाकून मी याला 3 शिट्टी देणार आहे। तर हे मी कुकर बंद केला आहे। तर आता हे शिट्टी झाली आहे आणि आपलं मटण शिजून झालं आहे। मी हे प्लेट मध्ये काढून घेते आणि ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। चला तर आता आपलं हे मटण थंड झालं आहे। मी घेतला आहे खलबत्ता आणि टाकला आहे अद्रक, आणि अद्रक छान कुटून घेऊया। हे 1 इंच अद्रक घेतलेला आहे मी। छान अद्रक कुटून झाल्यावर आपण लसूण घालूया। इथे लसूण भरपूर घालायचा आहे आपल्याला, लसणाने खूप छान टेस्ट येते आपल्या ठेच्याला। आणि लसूण पण छान कुटून घ्यायचा आहे। तर मग लसूण पण बारीक झाला आहे आपला ठेचून। आता घेऊयात हिरव्या मिरच्या। आता या हिरव्या मिरच्या आपल्याला तेवढ्या घ्यायच्या जेवढ्या आपल्याला तिखट पाहिजे ठेचा, त्या हिशोबाने आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि छान बारीक कापून कुटून घेऊयात। तर हे सुंदर असं कुटून झालं आहे बारीक आपलं। तर आपण आता याच्यात ऍड करूया आपलं शिजलेलं मटण। इथे मी सगळं मटण ऍड करत आहे। आणि आता परत आपण ठेचूयात। तर आता बघा, सगळ्यांच्या घरी तर खलबत्ता नसतो, तर आपण हा ठेचा मिक्सर मध्येही करू शकतो।
सेम ह्याच पद्धतीने आपण मिक्सर मधून हा काढून घ्यायचा आहे। तर चला आता बघा, हा ठेचा मी कंटिन्युअसली 5 ते 7 मिनिट ठेचून घेतला आहे आणि आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊयात। तर इथे घेतला आहे मी गरम मसाला 1 चम्मच, हळद टाकली अर्धा चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर टाकली आहे आणि आता परत आपण छान ठेचूयात। आणि आता आपण याच्यात मीठ घालून घेऊया। मीठ आपण शिजताना पण टाकलं होतं, तर याच्यामध्ये थोडं मीठच टाकायचं आहे चवीनुसार। चला तर आता मसाले टाकल्यानंतर मी इथे अजून 5 मिनिट छान ठेचून घेतला आहे। तर आता आपला ठेचा काढून घेते मी प्लेटमध्ये आणि आपण याला आता फ्राय करायला घेऊया। तर आता हा ठेचा ठेचताना थोडा याचा गोळा तयार झाला आहे, म्हणून मी याला हाताने सुटसुटीत करून घेते आणि म्हणजे हा मोकळा होईल आणि आपल्याला याला परतायला सोपं जाईल आणि चांगला तळून होईल। तर चला आता आपण हा ठेचा तळायला घेऊया। तर इकडे ठेवली आहे मी कढाई आणि मी कढाईमध्ये टाकले आहे सरसोचं तेल। तर आम्ही इथे सरसोचं तेल वापरतो, तुम्ही जे कोणतं खाद्यतेल वापरत असाल वापरू शकता। मी ह्याच्यामध्ये टाकला आहे कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे छान परतून घेऊया। तर आता हे कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा तळून झाला आहे, तर मी आता ठेचा ॲड करते आणि आता ह्या ठेच्याला आपण छान परतून घेऊया। छान याला परतत राहायचं आहे आणि मस्त क्रिस्पी तळून घ्यायचं आहे। तर आता हा ठेचा मी कढईमधून तव्यावर ट्रान्सफर करून घेते, कारण कढईमध्ये हा व्यवस्थित परतले जात नाहीये आणि कढई माझी पातळ असल्यामुळे खाली लागत आहे। तर आता हे कढईमध्ये ट्रान्सफर करून आपण तव्यावर छान भाजून घेऊया। तर मी आता या ठेच्याला उलटपालट करून छान फ्राय करून घेते आणि हे बघू शकता आपण किती सुंदर हा फ्राय झाला आहे। याचा कलर बघा कसा बदललेला आहे। तर मी हा ठेचा 10 ते 12 मिनिट कंटिन्यूस परतून घेतल्यावर बघा कसा सुंदर फ्राय झाला आहे आणि छान ड्राय देखील झाला आहे। तर आपला मटण ठेचा तयार आहे आणि आता मी ह्याला डिश आउट करून घेते। तर तुम्हाला हा पारंपरिक ठेचा कसा वाटला
तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन आणि रुचकर रेसिपीजसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.